तर हॅलो फ्रेंड्स, आता उजेड झालेला आहे आणि आपण परत व्हिडिओ चालू केलेला आहे. तर व्हिडिओची क्वालिटी कशी येते ते नक्की सांगा. आणि आत्ता आपण पोचलेलो आहे ते आहे वडखळच्या जवळ. वडखळ बायपास करू आपण आता. सगळे रायडर्स चाललेले आहेत, बघू शकता तुम्ही. रायडर्सचा पूर्ण ग्रुप आहे. आणि आपण आरामातच चाललेलो आहे. तर हा वडखळ बायपास आहे आणि आपण कॅमेरा, माझ्या ॲक्शन कॅमेरा लावलेला आहे. ॲक्शन कॅमेऱ्यावरती आलेलो आहे आपण. आणि दादा थांबला होता बघा आपल्यासाठी. हे बघा, मोबाईलला सुद्धा कॅमेरा कनेक्ट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला सारखा कॅमेऱ्याला हात लावला लागणार नाही. उजेड झालेला आहे बघा. सो जर अलिबागला जायचं आहे तुम्हाला तर ह्या ब्रिजच्या नंतर लेफ्ट येतो. हे बघू शकता वरती अलिबाग. तर ह्या ब्रिजच्या नंतर तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे आणि पुढे जाऊन राईट मारलेत की तुम्ही अलिबागला जाल. हा बघा, हा लेफ्ट मारून अलिबागला जाऊ शकतो. आणि जर हा लेफ्ट मिस केलात तर तुम्हाला डायरेक्ट पुढेच युटर्न भेटेल. तुमचा खूप मोठा वळसा होणार. कॅमेराची क्वालिटी कशी येते ते नक्की सांगा, कारण आपला हा जो सेटअप आहे तो एकदम बजेटवाला सेटअप आहे. म्हणजे काम चलावं आपण बोलू शकतो. तरी हा कॅमेराची क्वालिटी कशी येते ती नक्की सांगा. दादा दिसतोय का बघूया. हा आहे, मागे आहे. तर आम्ही ठरवलंय की जास्त लांब जायचं नाही एकमेकापासून. जिथपर्यंत मिररमध्ये दिसतोय तेवढ्यामध्येच थांबायचं आहे. जर दिसला नाही तर स्लो करायची आहे गाडी. म्हणून बघून घेतलं दादा आहे का मागे ते. इथे सुद्धा ब्रिज चालू करून टाकलेला आहे. तसा रस्ता चांगलाच आहे अजूनपर्यंत. ह्याच्या पुढे कसं असेल, जेवढे मी व्हिडिओज बघितले आहेत त्याच्यामध्ये तरी रस्ते ऑलमोस्ट झाल्यासारखे वाटतात. तरी ऑलमोस्ट 75% पर्यंत काम झालेलं आहे. बट बाकीचे 25% कधीपर्यंत होईल ते काय सांगता येणार नाही. आशा करू की लवकरच काम होईल. बघू शकता इकडचं पूर्ण काम झालेलं आहे. मध्ये डिवायडर, रस्ता, पूर्ण काम झालेलं आहे. आणि या हायवेला स्पीड ब्रेकर सुद्धा आहेत. सो कुठे कुठे त्याच्यावरती पट्टी सुद्धा मारलेली नाही आहे. तर रात्रीचे जर तुम्ही गाडी चालवत असाल तर लक्ष देऊन चालवा. आणि इथे हो, इकडे ब्रिजचं काम चालू आहे, झालेलं नाही आहे. ब्रिजचं काम चालू आहे बट आज ह्या रोडचं काम आहे, चाललेलं आहे. रस्ता चांगला आहे. तर डायव्हर्जन्स चालू होणार. मध्ये मध्ये असे पॅच मारलेले आहेत, तर ते सुद्धा लक्ष देऊन चालवा. खूप रस्ता झालेला आहे इकडचं काम. लास्ट वर्षी जेव्हा गेलो होतो तेव्हा इथून नव्हतं गेलो, आम्ही पालीवरून गेलो होतो. बट आता ह्या इथून जातोय कारण मला रस्ता बघायचा होता कसा झालेला आहे तो. आधी इकडे सगळे डायव्हर्जन दिलेले होते.
पेवर ब्लॉकचा रोड आहे. डायव्हर्जन. हळू जाऊया, हळू. हे असे छोटे छोटे पॅच येत राहणार आहेत खराब रस्त्याचे. आता परत चांगला रस्ता आलेला आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 7:05. 7:05 झालेले आहेत आणि आपण कव्हर केलेले आहेत 67 किलोमीटर्स. बघा, दिसत असेल तर बघा. किती भारी वाटतंय बाबा ना. रस्ता पण मस्त झालेला आहे. एकदम सकाळचं दृश्य. मला जर आत्तापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक आणि शेअर केलं आणि जर कमेंट केलं तर आपला व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्याने आपल्या चॅनलला ग्रो व्हायला हेल्प होते. सो नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करा खाली कमेंट बॉक्समध्ये. हे असे छोटे छोटे पॅच येत राहणार आहेत डायव्हर्जनचे, जिथे रस्त्याची कामं चालू आहेत. सो हे नागोठणं आहे आणि त्याच्यानंतर येणार आहे वाकण. नागोठण्याला रस्त्याचं काम झालेलं नाही आहे तेवढं. इथेच आतमध्ये नागोठणे स्टेशन आहे पुढे. पेवर ब्लॉक्सचा रोड. आणि डायव्हर्जन. सूर्य बघा कसा मस्त आलेला आहे. आम्हाला राईड चालू करून झालेले 2.25 तास आणि आम्ही कंप्लीट केलेले आहेत 80 किलोमीटरच्या आसपास. तर तुम्ही बघू शकता आम्ही किती स्लो चाललो आहे. आणि बघा इथे बघा किती मस्त दिसतोय सूर्य तो. आणि हे आलेलं आहे वाकण. इथून तुम्ही लेफ्ट मारलात तर तुम्ही पालीला जाता. बघा इकडनं लेफ्ट मारून पालीला जाता येतं. पाली खोपोली 8 किलोमीटरमध्ये पाली आहे. आणि ह्याच्या पुढून इथून राईट मारलात तर रोह्याला जाता येतं. रोहा अलिबाग वगैरे परत इथून जाऊ शकता तुम्ही. किती मस्त दिसतोय ना. बघा ना डोंगर धुकासारखं आहे. थोडं धुकं बोलण्यापेक्षा धूर आहे सगळा. बट थंडी पण आहे. आणि आपण आलोय नॉर्मल टी शर्ट घालून.
तर श्री दत्त स्नॅक्स दिसलं मला म्हणून मी थांबवून टाकलेली आहे. खाऊया, नाश्ता करूया आपण. नाश्ता कर लेते. मेरे को पता है एक बार तेरा लिंक लगेगा तो तू रुकेगा नहीं बाद में ज़्यादा. सो नाश्ता करून निघालेलो आहे. बघू शकता की आता सूर्य एकदम डोक्यावर आलेला आहे. वाजलेले आहेत 8:11 आणि आता आमचं टार्गेट असणार आहे की एवढ्यात थांबायचं नाही आहे. कमीत कमी 100 ते 120 किलोमीटर तरी चालवून मग थांबूया. जर पेट्रोल भरायची वेळ आली तर थांबू, नाहीतर मग 100 ते 120 किलोमीटर कंप्लीट केल्याच्या नंतरच थांबू. आता जरा थंडी कमी झालेली आहे म्हणून बरं वाटतंय, नाहीतर मग अशी थंडी जास्त होती आणि आपण जॅकेट वगैरे काय घातलं नव्हतं म्हणून थंडी लागत होती. बट मॅनेजेबल होतं. तसा रस्ता चांगलाच आहे अजूनपर्यंत, इतका काय वाईट नव्हता. थोडेसे 2-3 पॅच होते 100-150 मीटरचे, त्याच्यापेक्षा जास्त खराब नाही भेटलेला आहे रस्ता आपल्याला. मस्त झाडं लावली आहेत बघा मध्ये. आता परत डायव्हर्जन येते. रस्त्याचं काम इथे सुद्धा झालेलं नाही आहे. बघा एवढासा एक 100 मीटरचा पॅच होता, त्याच्यानंतर परत रस्ता चांगला आलेला आहे. आता आम्ही पोचलेलो आहे कोलाडला. कोलाडच्या ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकता. हे बघा, कोलाडचं मार्केट आहे. ते अजून काम चालूच आहे. डायव्हर्जन जिथे बघाल तिथे सरळ रस्ता, पूर्ण सरळ. कोलाडचं रेल्वे स्टेशन आहे बघा. बसवाला कुठे चाललाय रे बाबा? मशीन बघा, कॉन्क्रीटचा रोड बनवण्यासाठी. इथून रस्ता झालाय परत. तशा आधी आहे ना, तुम्ही जर ह्या रस्त्याला आले तर तुम्हाला CNG पंप दिसायचे नाही. बट इथे येईपर्यंत, कोलाडपर्यंत तरी मी नाही म्हटले तरी एक 10 ते 15 CNG पंप बघितलेले आहेत आत्तापर्यंत. सो CNG गाड्यांना आता तसा काहीच त्रास नाही आहे या रोडला सुद्धा. आणि रस्ता पूर्ण होईपर्यंत तर पेट्रोल पंप सारखेच CNG पंप होऊन जातील, तर चांगलंच आहे.
फक्त इथे ना असे एक एक पॅच आहेत की हे बघा, इथे मध्ये वर गेला आहे रस्ता, हा पॅच केलेला नाही. असे एक एक पॅच आहेत त्या रस्त्याला. तर रात्रीच्या टायमाला चालवताना जरा लक्ष द्या. तर आता आम्ही आलेलो आहे इंदापूर माणगाव. इंदापूरला पोचलेलो आहे आणि वाजलेले आहेत 8:43. तर हा डांबरी रोड जो आहे ना इंदापूरचा, तो बघा किती मस्त वाटतोय. चालवायला पण मजा येते याच्यावरती. गाडी एकदम पकडून चालते रस्त्याला. आणि तेच सिमेंटचे रोड जे बनवलेले आहेत त्याच्यावरती गाडी उडते. सो आज जर रस्ता असा पूर्ण गोवापर्यंत असता जसा जुना होता तर किती मजा आली असती गाडी चालवायला. आतापर्यंत आपण 109 किलोमीटर चालवलेली गाडी. त्याच्यामध्ये आपण एक ब्रेक सुद्धा घेतलेला आहे नाश्ता करायला. तसे आता ह्या रोडला जे मध्ये ऑप्शन्स नव्हते खायला प्यायला जेव्हा कामं चालू होती, त्याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स आता उघडलेले आहेत आणि चांगले चांगले हॉटेल्स वगैरे उघडलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तर मागच्या साईडने रेल्वेच्या त्या साईडने पूर्ण बायपास केलेला आहे रोड. लेफ्टला रेल्वे आहे, त्याच्या त्या साईडने बायपास केलेला आहे माणगावला. तर तो रस्ता पुढे जाऊन कनेक्ट होईल. तर हे मेन सिटी आलेली आहे, मेन माणगावचं बाजारपेठ आलेली आहे. हा आहे माणगावचा बस डेपो. हा बघा एस.टी. डेपो. सो आम्ही आता पोचलेलो आहे लोणेरेला. लोणेरेला बघू शकता मध्ये ब्रिजचं काम चालू आहे आणि वाजलेले आहेत 9:12. तर ह्याच्या पुढे रस्ता परत चांगला आहे. माणगाव ते लोणेरे रस्ता एकदम मस्त होता. 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे, पण पूर्ण रस्ता झालेला आहे. लोणेरेच्या नंतर थोडासा असा रोड आहे बघा, आणि मग परत चांगला रोड चालू होईल. बट एकाच साईडचा रोड झालेला आहे इकडे पण. सो वन साईडने ट्रॅफिक चालू आहे, बाकी रस्ता तर आहे चांगला. सो आम्ही आता वीर क्रॉस केलेला आहे आणि लोणेरेच्या नंतर त्याचा रस्ता पूर्ण झालेला आहे. एक नंबर वाटतं या रस्त्यावरती चालवायला. बाजूला बघा एक नदी जाते आणि नदीच्या बाजूने मस्त रस्ता चालला आहे बघा. नदी बघा आणि रस्ता. पवनदादा आहे पुढे. तर आपण थोडं फ्लाय बाय देऊया.
महाड, रत्नागिरी, पणजी. कुडाळ 309 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे सावंतवाडी त्याच्या पुढे अजून 360 किलोमीटर वगैरे पकडून घ्या. अजून 360 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 140 किलोमीटर केलेले आहेत आपण. आता महाड येईल, एक 5 मिनिटात येईल महाड. रस्ता बघा किती मस्त केलेला आहे. गांधारपाले केव्स, इथून खाली जायचं आहे तुम्हाला. हे बघा वरती केव्स दिसत आहेत तुम्हाला. हे आहेत ते केव्स, गांधारपाले केव्स. जर तुम्हाला तिकडे जायचं आहे तर मागच्या रस्त्याने तुम्हाला खाली जावं लागेल. तर आता आपण आलेलो आहे पोलादपूरला, जिथून तुम्ही महाबळेश्वरला सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला जर महाबळेश्वरला जायचं आहे तर तुम्हाला इथून लेफ्टला जायला लागेल, वरती जाऊन मग लेफ्ट मारायचा महाबळेश्वरला. आणि हे आहे पोलादपूर. आम्ही आता सरळ चाललो आहे. आता येईल कशेडी घाट पोलादपूर गेल्यावरती, बट आपण घाटातून नाही तर बोगद्यातून जाणार आहे. तर बोगद्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो.